देवणी तालुक्यात 12वी बोर्ड परीक्षेला प्रारंभ। सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून कडक देखरेख। सीसी कॅमेऱ्याच्या व बैठे पथकाच्या निगराणीखाली होत असलेल्या परीक्षा केंद्राची गटशिक्षण अधिकारी शिंदाडकर यांनी केले समाधान व्यक्त। देवणी तालुक्यात मंगळवारी दिनांक 10 फेब्रुवारी 2026 पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेला सुरुवात झाली आहे। परीक्षेची प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध व कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत। जिल्हा अधिकारी वर्षा घुगे ठाकूर यांनी परीक्षा काळात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये यासाठी संबंधित यंत्रणांना स्पष्ट सूचना दिल्या। एखाद्या परीक्षा केंद्रावर कॉपी अथवा अनुचित प्रकार आढळून आल्यास त्या केंद्राची मान्यता रद्द करण्याची कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेश देण्यात आले। या पार्श्वभूमीवर केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक व शिक्षक वर्गाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे। विद्यार्थ्यांनी नियमांचे काटेकोर पालन करून कोणत्याही गैरप्रकाराला बळी न पडता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। वलांडी येथील श्री व्यंकटेश महाविद्यालय येथे 12वी बोर्ड परीक्षेचा केंद्र असून या केंद्रात परिसरातील अनुसया देवी महाविद्यालय वलांडी व साकोळ येथील महाविद्यालय या केंद्रात परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी बसले आहेत। व्यंकटेश महाविद्यालय वलांडी येथील परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी एकूण 504 पैकी 14 गैरहजर राहून 490 विद्यार्थ्यांनी परीक्षा देत आहेत। 21 कर्मचाऱ्यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून 3 कर्मचाऱ्यांना सहाय्यक म्हणून नियुक्त करण्यात आला आहे। तर सदर परीक्षा केंद्रावर बैठे पथक म्हणून जाधव MH, मंडळ अधिकारी यलमटे PT, शिक्षण केंद्र प्रमुख पट्टेवाड, महसूल अधिकारी नागलावे बाबाराव, ग्रामपंचायत अधिकारी भद्रे AS, गट संसाधन व्यक्ती इत्यादींची बैठे पथक म्हणून महसूल विभागाने नियुक्ती केली होती। व्यंकटेश महाविद्यालय येथे भरारी पथक म्हणून शिक्षण बोर्डाचे सदस्य केंद्रे साहेब यांनी भेट दिली। या परीक्षेला विद्यार्थ्यांसाठी 21 हॉलची बैठक व्यवस्था करण्यात आली होती। तर धनेगाव येथील महादेव महाविद्यालयात 12वी शालांत बोर्ड परीक्षेची परीक्षा सुरळीत चालू असून या महाविद्यालयात भरारी पथक आनंद कुमार मिरगणे, गटविकास अधिकारी औसा यांनी भेट दिली। तर बैठे पथक म्हणून गोपनवाड विस्तार अधिकारी RV म्हेत्रे, ग्रामपंचायत अधिकारी मोरेसर, गट संसाधन व्यक्ती इत्यादींची नेमणूक केली होती। या महादेव विद्यालयात एकूण 367 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले असताना त्यात 9 विद्यार्थ्यांनी परीक्षेला गैरहजर दाखवल्याने 358 विद्यार्थी या केंद्रावर सुरळीत परीक्षा देत आहेत। परीक्षेच्या पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाचा प्रश्नपत्रिका असल्याने सर्व परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। वलांडी येथील श्री व्यंकटेश विद्यालय परीक्षा केंद्राचे केंद्र प्रमुख भोसले UM, तर महादेव महाविद्यालय धनेगावचे केंद्र प्रमुख म्हणून प्राचार्य गाडे AA असून परीक्षा प्रक्रियेवर लक्ष शिक्षण क्षेत्राचे देवणी तालुका गटशिक्षण अधिकारी शिंदाडकर साहेब यांनी चोख व व्यवस्थेची पाहणी करून सुरळीत पार पडत असलेल्या परीक्षेची पाहणी करून समाधान व्यक्त केले। तर महसूल विभागामार्फत बैठ्या पथकासह भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे। तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रावर शांततापूर्व वातावरण, नियमांचे पालन करत परीक्षा सुरळीतपणे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे। विस्तार न्यूज महाराष्ट्राचे संपादक अजित सौदागर।